नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पळचील सावरीची वाडी रस्त्यावर झाड कोसळले तर गौळवाडी रस्त्यावर आला मातीचा ओसारा। आपत्ती निवारणाकडून रस्ता तात्काळ दखल। पोलादपूर तालुक्यात गेली 2 दिवस मुसळधार सुरू असणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील अतिदुर्ग असणाऱ्या पळचील सावरीची वाडी रस्त्यावर झाड उन्मळून पडल्याने रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद होता, तर गवळणी रस्त्यावर मातीचा ओसारा आल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण झाली होती। मात्र आपत्ती निवारण करून तत्काळ दखल घेऊन जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। ही घटना रविवार रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे। या घटनेची माहिती पोलीस पाटील आनंद निविलकर यांना समजतात त्यांनी तात्काळ आपली निवारण कक्षाशी संपर्क साधून माहिती दिली। आपत्ती निवारणकडून घटनेची तात्काळ दखल घेत तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी फुलचंद राठोड व तलाठी मयूर सूर्यवंशी यांनी तात्काळ जेसीबी पाठवून रस्त्यावरील झाड बाजूला करण्यात आले। यासह गौळवाडी रस्त्यावर मातीचा ओसारा आल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली होती। येथील माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यात आली आहे। या कामी स्वतः सरपंच शांताबाई निविलकर यांचे पती शरद निविलकर यांनी घटनास्थळी थांबून काम पूर्ण करून घेतले आहे। या रस्त्यावरील झाड व मातीचा ओसारा तातडीने बाजूला करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे। त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।